भानुकर जो इतका मोठा ऍस्ट्रॉलॉजर होता, इतक्या आलिशान ऑफिसमध्ये बसत होता, तो लोकांची भविष्यवाणी एका जुन्या अशा पेपरवर लिहून त्या जुनाट अशा कपाटात ठेवायचा. होय सर. भानुकर सर नेहमी त्यांचं प्रेडिक्शन असंच करायचं सर. आणि कपाटात कोणत्या क्लायंटचा पेपर कुठे ठेवलाय हे त्यांना कोण सांगायचं? ते क्लायंटची बर्थ डेट आणि इतर माहिती घेऊन सर काहीतरी कॅल्क्युलेशन्स करायचे आणि त्यांना तसंच कळायचं. अच्छा, बिंदू बाहेर जाऊन आम्ही येईपर्यंत थांब. मिसेस बिंदूचं बोलणं मला एखाद्या कोड्यापेक्षा कमी नाही वाटत असं. हो दया, पण काहीही झालं तरी या कोड्याचं उत्तर आपल्याला भानुकरच्या त्या कपाटामध्येच सापडेल. सर, या जितक्या फाईल्स या कपाटात आहेत त्यात वेगवेगळ्या लोकांची भविष्यवाणीच लिहिली आहे. सर, मी तर ऐकलं होतं की ॲस्ट्रॉलॉजर्स लोकांचं फ्युचर सांगण्यासाठी बऱ्याचशा फॅन्सी गोष्टींचा वापर करतात, जसं की क्रिस्टल बॉल्स, मोठे मोठे आरसे वगैरे. पण हा भानुकर लोकांचं फ्युचर सांगण्यासाठी हे कपाट, हे असे जुने पेपर्स वापरत होता, हे काही समजत नाहीये. समजेल तरी कसं? एक काम करूया, या आहेत त्या सगळ्या भविष्यवाणी घेऊन जाऊया आणि भानुकरची बॉडी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवूया. कळू देत तरी त्याचा मृत्यू झालाय कसा. सर, आता तरी मी जाऊ शकते ना? हे बघा, मला जे काही माहित होतं ना ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, जोवर ही केस संपत नाही तोवर आमच्या परवानगीशिवाय तू कुठेही नाही जायचंस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.